नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे आवर्त सारणी म्हणजेच जिला पिरियडिक टेबलसुद्धा म्हटलं जाते. या पिरियडिक टेबलविषयीची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सर्वात आधी विद्यार्थ्यांना या पिरियडिक टेबलविषयी किंवा आवर्त सारणीविषयी विद्यार्थ्यांना माहिती करून द्या. आता माहिती करून देत असताना यामध्ये तुम्हाला एक इंडेक्स दिसत असेल, तर या इंडेक्सचा वापर करून प्रत्येक मेटलविषयी कुठली कुठली माहिती या पूर्ण टेबलमध्ये दिलेली आहे ही माहिती तुम्हाला या छोट्याशा इंडेक्समधून दिसेल. तर इंडेक्समध्ये दिलेला आहे ॲटॉमिक नंबर दिलेला आहे, त्यानंतर ॲटॉमिक वेट जो की राईट कॉर्नरवर असतो, त्याच्यानंतर एखादं एलिमेंट असेल म्हणजेच मूलद्रव्य, तर त्या मूलद्रव्याची डेन्सिटी म्हणजेच घनता किती आहे, ॲटॉमिक रेडियस कसं असेल, तो कुठल्या पॉईंटला मेल्ट होतो, कुठल्या पॉईंटला बॉईल होतो, तर या ठिकाणी दिलेलं आहे. त्याचं नाव काय आहे, ॲल्युमिनियम मतलब AI ॲल्युमिनियम दिलेलं आहे. इलेक्ट्रॉन स्ट्रक्चर त्याचं कसं आहे तर यासुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यानंतर क्रिस्टल स्ट्रक्चर इथं दिलेलं आहे. इयर ऑफ डिस्कवरी दिलेली आहे. ऑक्सिडेशन स्टेट्स या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यानंतर फर्स्ट आयोनायझेशन एनर्जी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, सिम्बॉल आणि पुन्हा एकदा ॲटॉमिक वेट. तर अशा पद्धतीने इंडेक्समध्ये या ठिकाणी प्रत्येक मूलद्रव्याविषयीची माहिती दिलेली आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता की हा जो काही पिरियडिक टेबल असतो तर या पिरियडिक टेबलमध्ये ब्लॉक्स असतात. तर आपण सर्वात आधी या ठिकाणी जर बघितलं तर आणि हे ब्लॉक्स विचारल्या जातात पेपरमध्ये वगैरे, ज्यावेळी तुम्ही बघता तर त्यावेळी ब्लॉक्सविषयीची माहिती बघितली जाते. त्यानंतर हे जे काही आडवे असतात तर या आडव्यांना काय म्हटलं जाते तर आडव्यांना ग्रुप्स म्हणतात. त्यानंतर उभे उभे जे असतात त्यांना पिरियड्स म्हणतात. तर अशा पद्धतीने या टेबलची वाचणी केली जाते. सोबतच तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर या टेबलमध्ये दोन आपल्याला या ठिकाणी याची डिवायडेशन आपल्याला जर बघितली मूलद्रव्यांची, तर मूलद्रव्य दोन भागांमध्ये वर्गीकरण केलं जातं, एक मेटल आणि दुसरं नॉन मेटल. तर अशा पद्धतीने या ठिकाणी S ब्लॉक, D ब्लॉक, P ब्लॉक आणि खाली असतो हा F ब्लॉक. आता याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जर बघितलं तर लॅन्थॅनाइट्स अँड ॲक्टॅनाइट्स, तर यांची सुद्धा संकल्पना विद्यार्थ्यांना आपल्याला समजावून सांगायची आहे. हे समजावून सांगितल्याच्या नंतर एखादं या ठिकाणी आपल्याला मूलद्रव्य घ्यायचं आहे, जसं की या ठिकाणी हायड्रोजन जर घेतलं तर विद्यार्थ्यांना विचारा की हा जो काही हायड्रोजन आहे या हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर म्हणजेच अणुक्रमांक किती आहे. त्यानंतर याची संज्ञा काय आहे तर ती संज्ञा H ही विद्यार्थी सांगेल. त्यानंतर पुन्हा प्रश्न विचारू शकता एकाच बॉक्समधलं की हायड्रोजनचे जे काही ॲटॉमिक वेट आहे ते ॲटॉमिक वेट किती आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने या पिरियडिक टेबलविषयीची माहिती आपण देऊ शकतो. सोबतच आपण जर बघितलं तर गट आणि आवर्त म्हणजेच हेच की ग्रुप्स, आडवे जे असतात त्यांना ग्रुप्स म्हणतात, उभे जे काही आहेत त्यांना आपण पिरियड्स म्हणतो, म्हणजेच आपण त्यांना आवर्त म्हणतो. त्याच्यानंतर धातू, अधातू आणि उपधातू अशा पद्धतीची तुलनासुद्धा या ठिकाणी केली गेलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी आता विद्यार्थ्यांसोबत तुम्ही ज्यावेळी या पिरियडिक टेबलला शिकवणार, विद्यार्थ्यांसोबत ज्यावेळी तुम्ही याचा वापर करणार तर त्यावेळी दोन मूलद्रव्ये घेऊन तुलना करायला सांगा विद्यार्थ्यांना, जसं की आपल्याकडे सोडियम आणि क्लोरीन. आता या ठिकाणी विद्यार्थ्यांना असं चार्ट दाखवा, त्यानंतर विद्यार्थ्यांना ओळखायला सांगा आणि शोधायला सांगा की सोडियम कुठं येतो आणि क्लोरीन कुठं येते. देन विद्यार्थी या ठिकाणी एक एक वाचू शकतो. आता वाचत असताना सुद्धा आपल्याला वाचन करत असताना ग्रुप वाईज वाचन करायची आहे. ओके, मग या ठिकाणी आपल्याला सोडियम या ठिकाणी दिसतो, तर सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे 11 आहे. मग विद्यार्थ्यांना पुन्हा वाचायला सांगा की या ठिकाणी तुम्हाला क्लोरीन दिसतो का, क्लोरीन दिसतो का, क्लोरीन दिसतो का. मग क्लोरीन ज्यावेळी तुम्हाला दिसेल म्हणजेच Cl, तर मग क्लोरीन आपल्याला कुठे दिसतो 17 म्हणजेच याचा ॲटॉमिक नंबर आहे 17. तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांसोबत आपण या टेबलचा वापर करू शकतो, या आवर्त सारणीचा वापर करू शकतो, ज्यामुळे ही जी काही आवर्त सारणी आहे या आवर्त सारणीमुळे विद्यार्थ्यांना केमिकल रिॲक्शन्स करण्यामध्ये खूप जास्त फायदा होतो आणि ॲटॉमिक नंबर लक्षात ठेवण्यामध्ये सुद्धा फायदा होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की 1869 मध्ये सर्वात आधी रशियातील रसायनशास्त्रज्ञ त्रिमिदी मेंडेलीव यांनी पहिली आवर्त सारणी तयार केलेली होती आणि त्या पहिल्या आवर्त सारणीमध्ये एकूण 63 मूलद्रव्यांची त्या ठिकाणी त्यांनी वस्तुमान आणि रासायनिक गुणधर्मानुसार मांडणी केलेली होती आणि आत्तापर्यंत आपल्याला एकूण 118 मूलद्रव्यांची माहिती आपल्याकडे आहे. सो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी या मूलद्रव्यांचा या पिरियडिक टेबलच्या या आवर्त सारणीचा वापर विद्यार्थ्यांसोबत आपण वर्गामध्ये करू शकतो.